कारण गणेश नाईक साहेब आणि शिवसेना तर तिथे महायुती म्हणून लढली गेलेली नाही, तिथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढले होते. परंतु ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि त्या महायुती म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. पण मित्रपक्षाला जाणीव करून देते की महायुतीची गरज आता भागली का. आज जर प्रत्येक वेळेस अशी अवहेलना करून निमंत्रण न देता नावं फक्त छापायची, कळवायचं नाही आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला नंतर प्रसारमाध्यमातून का इतर लोकांकडून माहीत पडतं, हे योग्य आहे का. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांना या गोष्टी कळायला पाहिजेत. जर तिथे तुम्ही विरोधी पक्षाने म्हणजे स्थानिक आमदार आहेत जितेंद्र आव्हाड साहेब, तसेच तिथले स्थानिक नगरसेवक राष्ट्रवादीचे, त्यांना तुम्ही तिथे बोलवलं, मग ह्या व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीची लोक का नाहीत, का बोलवलं गेलं नाही, त्याचा शहानिशा तर पालकमंत्री म्हणून त्यांनी करावी ही त्यांना माझी विनंती आहे. या संदर्भात काही वरिष्ठांसोबत चर्चा आपण केलेली आहे का? वरिष्ठांचं यावर काय म्हणतात? त्या वरिष्ठांची या बाबतीत मी आता वेळ मागितलेली आहे. थोड्या दिवसात मला ती वेळ मिळेल तेव्हा त्यांना मी लेखी निवेदन देणार आहे. आणि हे वारंवार जर अशा घडत असतील गोष्ट आणि भारतीय जनता पार्टी जर त्या फरफटत नेत असतील आणि अवहेलना वारंवार करत असतील, ते कदापि आम्ही सहन करणार नाही. तर आम्हाला पक्षाने योग्य ती भूमिका द्यावी, त्या भूमिकेचं आम्ही अनुकरण करू अशी मी मागणी करणार आहे. पाटील साहेब, हा जो कार्यक्रम होता म्हणणं की जो PWD कार्यक्रम होता, PWD आता मित्रपक्षाला कुठेतरी कोणाचा आधार घ्यायचा आहे म्हणून ते PWDचा आधार घेत आहेत. हा कार्यक्रमाला निधी कुठला वापरला जातो? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेचा. आता केंद्रामध्ये समजा खासदार मस्के साहेब आहेत, आमदार राज्य सरकारमध्ये आमची 3 आमदार आहेत. तसेच आम्ही तुमच्या सहकार्याने मी आज उपमहापौर म्हणून बसलेलो आहे. उपमहापौरलाही निवेदन नाही आहे, ना आमच्या गटनेत्याला निवेदन आहे, ना नगरसेवकांना. मग ही भूमिका योग्य वाटते का? PWDचं कानोसा का घेतात, हे आधार घेत आहेत. खरं तर हा श्रेयवाद आहे. त्यांना BJPला कुठेतरी पुढे येऊ द्यायचं नाही किंवा BJP भविष्यात आमचं अस्तित्व संपल ह्या भावनेपोटी हे त्यांचे पदाधिकारी करत आहेत. याची कल्पना शिंदेसाहेबांना आहे की नाही माहीत नाही. पण वारंवार जर अशी अवहेलना करत असतील तर आम्हाला पक्षश्रेष्ठीकडे आम्ही याची दाद मागणार आहे आणि पक्ष आदेशानुसार आम्ही पुढे कामकाज करतो. कारण नवी मुंबईचा जो वाद आहे किंवा नवी मुंबई गणेश नाईक आणि शिवसेना जो काय वाद चालू आहे, आज तिथे नवी मुंबई महापालिकेमध्ये मित्रपक्ष विरोधात होता आणि भारतीय जनता पार्टी विरोधात निवडून आले, त्यांच्यातून तिथे सत्ता स्थापन झालेली आहे. पण ठाण्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील नेत्यांना वाटतंय की जे गणेश नाईकांनी तिकडे झालं ते आम्ही ठाण्यात करू. पण ठाण्यामध्ये जर आपण महायुती म्हणून लढून आलेलो आहोत आणि महायुती म्हणून लोकांनी प्रतिसाद दिला आहे तर महायुतीचा धर्म पाळावा. आणि जो पाळता येत नसेल तर माझी सरळ म्हणणं आहे मित्रपक्षाला की मग सगळ्यांनी जी राजीनामे देऊ आम्ही आणि जनतेच्या कोर्टात जाऊन स्वतंत्र निवडणूक लढू. मग जनता ठरवल कोण सत्तेत आणि कोण विरोधात ते.